आणि सत्तेचा माज कुठपर्यंत जाऊ शकतो याचं आणखी एक उदाहरण समोर आलं। मित्र हो, नमस्कार। भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून आणि त्याआधी सुद्धा सत्तेत येण्यासाठी त्यांनी जे काही केलं तिथपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुरतं वाटोळ झालेलं आहे। सत्तेचा आशीर्वाद असलेले गुंड मावाली कसे उन्माद करीत आहेत हे एका पाठोपाठ एक अशा घटनातून तुम्ही आम्ही म्हणजे अवघा महाराष्ट्र पाहतो आहे। लोकप्रतिनिधी म्हणायची लाज वाटावी असं वर्तन काही आमदार आणि मंत्री करीत आहेत। बघा ना, ते नितेश राणे, पडळकर अशा काही लोकप्रतिनिधीबाबत लोक काय काय बोलतात हे तुम्ही आम्ही ऐकत असतो, वाचत असतो। अनेक नेते आपल्या राजकारणासाठी गुंड मावल्यांना पोसत आहेत आणि मग हे गुंड सुद्धा त्यांच्या खाल्लेल्या मिठाला जागत असतात। पण हे आता विधान भवनापर्यंत पोहोचलं, एका पवित्र मंदिरापर्यंत। अहो, कायदे बनवणाऱ्या मंदिरातच कायद्याची लक्तर महाराष्ट्राला लाज आणली हो, लाज। आणि बघा, फडणवीसांच्या काळात अशा अनेक घटना घडत आहेत की त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये याआधी कधीही घडलेल्या नाहीत। चांगल्या नव्हे, वाईट। उघडा डोळे बघा नीट, कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र। सोशल मीडियावर लोकांच्या उमटलेल्या प्रतिक्रिया जरूर बघा। उन्मत्त नेते आणि गटारीतील राजकारण्यावर काय काय बोलू लागले आहेत लोक। संतापाच्या, निषेधाच्या पलीकडे असलेली घटना विधानसभेत घडली। पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण ही घटना दिलगिरी व्यक्त करण्यापुरती मर्यादित नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे। पण बघा, या घटनेला जोडूनच आणखी एक संतापजनक प्रकार घडला आणि सत्तेचा माज कुठपर्यंत जाऊ शकतो याचं आणखी एक उदाहरण समोर आलं। जितेंद्र आव्हाड आणि गोपीनाथ पडळकर यांच्यातला वाद गुंडांच्या हातात गेला। उथळ पाण्याचा खळखळाट एवढा वाढला की काहीही कारण नसताना जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येला यात ओढण्यात आलं। अत्यंत लाजिरवाणी बाब। गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असं प्रोफाईलमध्ये लिहिलेल्या काही एक्सपोस्टमध्ये कार्यकर्त्यांनी नताशा आव्हाडांबाबत खालच्या भाषेत पोस्ट लिहिली। ज्याच्या पोरीनं मंगळसूत्र घालणारा न निवडता इतर धर्मीय निवडला तो आता मंगळसूत्राच्या नावानं गावभर बोंबलत आहे। आणि बघा, या पुढची ओळ तर खरं बोलाविषयी वाटत नाही, मी तुम्हाला सांगतही नाही। तुमच्या तमाशाशी जितेंद्र आव्हाडांच्या कन्येचा काय संबंध हो? कशासाठी हे निर्लज्ज उद्योग? घाणेरड्या राजकारणात कुटुंबातील मुलीबद्दल घाणेरडं बोलणाऱ्याची लायकी तरी काय असेल हो? तुम्हीच विचार करा। आव्हाडांच्या मुलीनं यावर एक ट्विट करून नेमकं लक्ष वेधलं बघा। जसा राजा तशी प्रजा, सगळे गुंडे। या प्रकरणामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढलं जात आहे। देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस, तुम्ही मजा पाहत राहा फक्त। अशी संतापजनक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांच्या मुलगी नताशा आव्हाड यांनी केली। या 2-4 ओळी त्या मुलीचा संताप दिसतो, पण उद्विग्नता सुद्धा दिसते। आव्हाड आणि पडळकर यांच्यात जे काही सुरू असेल ते त्यांच्या जागी। जितेंद्र आव्हाड यांना तर आई बहिणीवरून शिव्या दिल्या हो, पण कोणाच्या मुलीबद्दल अपशब्द वापरणे ही कसली संस्कृती आहे? जसे नेते तसे कार्यकर्ते, पण मग भाजपच्या कथित संस्कृतीचं काय हो? मग तरीही देवेंद्र फडणवीस कुठवर गोलमाल बोलत राहणार आहेत? सगळं दिसत असूनही फडणवीस धृतराष्ट्र का बनत आहेत? मित्रांनो, या सगळ्या नीच प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? कृपा करून जरूर सांगा, व्यक्त व्हा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।